जय गजानन जय तो संस्कृत. भगवान श्री गणेशांची अत्यंत प्रिय तिथी आहे चतुर्थी. समोर येणारी पौष कृष्ण चतुर्थी ही मंगळवारी येतीये. अंगारकी योग आणखीनच प्रिय असणारी या अत्यंत पावन मुहूर्तावर आपल्या सगळ्यांच्या समोर एक नवीन उपक्रम घेऊन येतोय. रसास्वाद अन्योक्तींचा. जी गीर्वाणवाणी आपलं चॅनल आहे त्या संस्कृत साहित्याचं रसग्रहण करणाऱ्या या चॅनलवर या पद्धतीची एक नवीन मालिका रसास्वाद अन्योक्तींचा येणाऱ्या 6 जानेवारी पासून आपल्या भेटीला ही मालिका येणार आहे. अर्थात लक्षात घ्या कशावर आधारित आहे आपल्याला नावातच कळलं. अन्योक्तींचा आस्वाद आपण यात घेणार आहोत. अन्योक्ती हे संस्कृत साहित्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची रचना आहे. सुभाषित जे आपल्याकडे सांगितले त्यामध्ये काही सुभाषितांचे जे वेगवेगळे प्रकार सांगितले त्या प्रकारात अन्योक्ती नावाचा एक प्रकार आहे. अन्य म्हणजे दुसऱ्याला, उक्ती म्हणजे बोलणे. दुसऱ्याला उद्देशून बोललेलं असतं. तुम्हाला नाही बोलायचंय पण तुम्हाला ते कळलं पाहिजे. जो विषय त्यांना सांगायचा आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे न दुखावता. कारण संस्कृतचं एक वैशिष्ट्य आहे लक्षात घ्या. समोरच्याला उपदेश तर करायचा आहे पण तो उपदेश त्याला कुठेतरी टोचला नाही पाहिजे, बोचला नाही पाहिजे. त्या उपदेशातून त्याला आपल्याला काहीतरी डोच पाचताय असं नाही वाटलं पाहिजे. गोड पद्धतीतून जशी एखादी प्रिय पत्नी आपल्या पतीला उपदेश करते. कांता संमित तयोपदेशे अशी मजेदार रचना आपल्याकडे काव्याचं व्याख्यान करताना त्याच्यावर निरूपण करताना सांगितली की उपदेश तर करायचा आहे काव्याला पण तो कसा जसा प्रिय पत्नीने केलेला उपदेश असावा. ती न दुखावता अंतःकरणाला कुठेही तडा न जाऊ देता कुठेही न ऋतू देता ज्या शांतपणे उपदेश करते पण परिणामकारक असतो. तिने सांगितल्यानंतर करावंच लागतं. आपल्यामध्ये बदल समोरचा माणूस करतो. ही जी रचना आहे तशी रचना जिथे आहे त्याला अन्योक्ती असं म्हणतात. अन्य म्हणजे दुसऱ्याला उद्देशून केलेली उक्ती त्याला अन्योक्ती असं म्हणतात. कुठल्या तरी पशुला उद्देशून सुभाषित आहे, कुठल्या तरी पक्षाला उद्देशून सुभाषित आहे, कुठल्या तरी निसर्गातल्या घटकांना उद्देशून सुभाषित आहे. गंमत अशी आहे त्यांना हे सुभाषित नाही कळणार आहे. कारण त्यांना ती सोयच उपलब्ध नाहीये. जरी ऐकलं तरी समजण्याची बुद्धी नावाची गोष्ट त्यांच्या ठिकाणी नाहीये. ऐकू आलं तरी त्यावर चिंतन नावाची गोष्ट ते करूच शकत नाही. कारण ती सुविधाच निसर्गाने दिलेली नाही. निर्जीवांनाही नाही आणि उरलेल्या मानवेतर सजीवांना सुद्धा नाही. पण आपण मानव आहोत लक्षात घ्या. आपल्याला ऐकता येतं, ऐकलेलं समजून घेता येतं, समजून घेतलेलं स्वतःला लावता येतं. कारण जोपर्यंत आपण स्वतःला लावणार नाही तोपर्यंत नेमका उपयोग नाही. आणि म्हणून अन्योक्तींच्या माध्यमातून तुमच्या माझ्या जीवनामधल्या गुणांचं कौतुक करणे आणि आपल्यामध्ये असणाऱ्या कमतरता नेमकेपणाने आपल्याला दाखवत त्यातून आपल्याला स्वतःला सुधारणा करण्यासाठी एक प्रेरणा देणे हे अन्योक्तींचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. अशा प्रकारच्या शेकडो अन्योक्ती संस्कृत साहित्यामध्ये आहेत. किती वैभव आहे लक्षात घ्या. त्या अन्योक्तीकारांनी स्वतःचे नाव सुद्धा लिहिलेले नाहीत. कोणी लिहिली आपल्याला माहिती नाही पण प्रचलित आहे. त्या अन्योक्तीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जीवन सिद्धांत समजून घेण्याचा एक सुंदर प्रयत्न आपण या मालिकेच्या माध्यमातून करणार आहोत. अर्थात लक्षात घ्या हे सगळे व्हिडिओ नव्याने तयार होणार आहेत. त्यामुळे नव्याने तयार करत असलेल्या या व्हिडिओंना पूर्वी आपण जसे अभ्यासक्रम पाहिले ठराविक पद्धतीने रोज एक व्हिडिओ आपल्या समोर येत होता तसं नाही आणता येणार आहे. कारण अडचण आहे त्याच्यामध्ये. निर्मितीची प्रक्रिया अत्यंत जटिल आहे. वेळ काढू अशा प्रकारची प्रक्रिया आहे. कष्टप्रद अशा प्रकारची प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा व्हिडिओ तयार होतील तेव्हा ते YouTube चॅनलवर आपले अपलोड होतील. किंवा मग आम्हाला कसं कळेल? सोपा मार्ग आहे. खाली लिंक दिलेली आहे आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये. त्या लिंकच्या आधारे किंवा गीर्वाण वाणी असं देवनागरी लिपीमध्ये शोधून आपण YouTubeवर हे चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं की शेजारी एक बेल म्हणजे घंटीचं बटन असतं ज्याला बेल आयकॉन म्हणतात ते जरूर दाबा. म्हणजे जेव्हा जेव्हा व्हिडिओ नवीन अपलोड होईल आपल्याला आपोआप नोटिफिकेशन प्राप्त होईल की नवीन व्हिडिओ आलेला आहे हे आपल्याला कळेल. जास्तीत जास्त संख्येने हे चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या संबंधात असणाऱ्या अधिकाधिक संस्कृत आणि संस्कृती प्रेमींना सबस्क्राईब करण्यासाठी प्रोत्साहित करा. 6 तारखेपासून या मालिकेमध्ये शक्यतो रोज पण मग अशी म्हटलं तसं रोज होईलच असं नाही. बाकीचे व्याप पाहून जेव्हा जेव्हा व्हिडिओ तयार होतील तेव्हा ते अपलोड केल्या जातील. 6 तारखेपासून भेटण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत जयतु संस्कृतम.